साईबाबांचे अद्भुत जीवन आणि शिकवण. अध्याय 15. नारदीय कीर्तन पद्धती. श्री चोळकरांचा साखरेशिवाय चहा. 2 पाली. 6व्या अध्यायात शिर्डीतील रामनवमी उत्सवाबद्दलचे वर्णन केलेले वाचकांना आठवत असेल. तो कसा सुरू झाला आणि हरिदास कीर्तन करण्यासाठी मिळणे त्यावेळी किती अवघड होते आणि बाबांनी दासगणूंवर विश्वासपूर्वक ते सोपवले आणि ते त्यांनी आत्तापर्यंत यशस्वीरित्या कसे सांभाळले ते पाहिले. आता या अध्यायात आपण दासगणू कसे कीर्तन करायचे त्या पद्धतीचे वर्णन पाहू. नारदीय कीर्तन पद्धती. सामान्यतः आपले हरिदास कीर्तन करताना पूर्ण पोशाख घालत, डोक्याला फेटा किंवा पागोटे, लांब वाहणारा अंगरखा आणि आतमध्ये शर्ट आणि खांद्यावर उपरणे, कमरेला लांब धोतर अशा प्रकारचा वेश परिधान करीत. दासगणू शिर्डीच्या एका गावात कीर्तन करण्यासाठी आल्यावर ते बाबांना नमस्कार करावयास आले. तेव्हा बाबा त्यांना म्हणाले, काय नवरदेव, असे सुंदर कपडे घालून कुठे चाललात? त्यांनी उत्तर दिले, कीर्तन करायला. तेव्हा बाबा म्हणाले, मग तुम्हाला कोट, उपरणे आणि फेटा हे सर्व साहित्य कशाला हवे? माझ्या पुढे सर्व काढून ठेवा. हे सर्व कशाला घालायचे? दासगणूंनी ताबडतोब बाबांच्या चरणाशी ते काढून ठेवले व यानंतर त्यांनी तशा प्रकारचा पोशाख कधी घातला नाही. ते कमरेच्यावर काही घालत नसत. हातात चिपळे, आगळ्यात हार असे. अशा प्रकारचा ताळमेळ घालणारा पोशाख सामान्यतः हरिदास घालत नव्हते. पण हीच योग्य आणि शुद्ध पद्धत आहे, कारण नारद मुनी ज्यांनी कीर्तन पद्धती सुरू केली ते डोक्यावर आणि कमरेच्यावर काही घालत नसत. हातात विणा धरत आणि सर्व ठिकाणी देवाची स्तुती करत हिंडत. श्री चोळकरांचा साखरेशिवाय चहा. बाबा प्रथम पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात माहिती होते, पण नानासाहेब चांदोरकरांच्या शब्दांनी आणि दासगणूंच्या अप्रतिम कीर्तनांनी बाबांची ख्याती कोकणापर्यंत पसरली. खरे तर दासगणूंच्या सुंदर आणि अद्वितीय कीर्तनांनी बाबांना सर्व ओळखू लागले. वेगवेगळ्या रुचीचे श्रोते कीर्तन ऐकावयास येत होते. काहींना त्यांची विद्वत्ता किंवा हरिदासाची शिकवण आवडे, काहींना त्यांचे हावभाव, तर काहींना त्यांचे गाणे, तर काहींना त्यांचा विनोद, वेदांतावरचे प्राथमिक प्रवचन किंवा त्यांचे कथाकथन आवडे. त्यातील काहींचा त्यांचे कीर्तन ऐकून देवावरचा आणि संतांवरचा विश्वास, प्रेम आणि भक्ती वाढली. त्यांचे सुंदर आणि अद्वितीय कीर्तन ऐकून श्रोत्यांचे मनावर विद्युत लहरींसारखा प्रभाव पडे. खाली असाच आलेला एक अनुभव दिला आहे. ठाण्याला कौपिनेश्वराच्या मंदिरात दासगणू कीर्तन आणि भजनात साईबाबांचे गुणगान करत होते. तेथे श्रोत्यांमध्ये दिवाणी कोर्टात हंगामी काम करणारे कर्मचारी चोळकर बसलेले होते. ते दासगणूंचे कीर्तन खूप काळजीपूर्वक ऐकून सद्गदित झाले. त्याच क्षणाला त्यांनी मनाने बाबांना वंदन केले आणि वचन घेत म्हणाले, बाबा, मी एक गरीब माणूस आहे. मी एकटा माझ्या कुटुंबाला सांभाळू शकत नाही. तुमचे आशीर्वाद लाभले आणि जर मी विभागीय परीक्षेत पास झालो तर मी शिर्डीला येऊन तुमच्या चरणांवर डोके ठेवीन आणि खडीसाखर वाटेन. नशिबाने श्री चोळकर त्या परीक्षेत पास झाले आणि त्यांना कायमची नोकरी मिळाली. आता त्यांच्यावर वचनपूर्ती करण्याची पाळी आली होती. श्री चोळकर हे गरीब असून त्यांना मोठ्या कुटुंबाला सांभाळायचे होते. त्यांच्याकडे शिर्डीला जाण्यासाठी जास्तीचे पैसे नव्हते. आधी सांगितल्याप्रमाणे जुन्नरचा नाणेघाट किंवा सह्याद्री डोंगर ओलांडणे शक्य आहे, पण गरीब माणसाला उंबरघाट ओलांडणे अवघड आहे. म्हणजे घराचा उंबरठा ओलांडणे कठीण आहे. श्री चोळकरांना आपले वचन लवकरात लवकर कसे पूर्ण करू याची चिंता लागून राहिली होती. त्यांनी ठरवले की त्यांच्या खर्चात बचत करायची आणि पैसे शिल्लक टाकायचे. त्यांनी आपल्या जेवणात साखरेचा वापर कमी करायचे ठरवले आणि चहा बिन साखरेचा पिऊ लागले. नंतर काही पैसे शिल्लक राहिल्यावर ते शिर्डीला बाबांचे दर्शन घेण्यासाठी गेले. बाबांच्या चरणावर डोके ठेवून त्यांना नारळ अर्पण केला आणि स्वच्छ मनाने बाबांना दिलेल्या वचनाप्रमाणे खडीसाखर वाटली आणि बाबांना म्हणाले की तुमच्या दर्शनाने मला खूप आनंद झाला आहे. माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत. श्री चोळकर बापूसाहेब जोगांच्या बरोबर पाहुणे म्हणून आलेले होते.
जेव्हा ते दोघे उठले आणि मशिदीतून बाहेर निघाले तेवढ्यात बाबा जोगांना म्हणाले, त्याला साखरेचा पाक असलेला चहा द्या. हे शब्द ऐकून श्री सोळकरांचे मन हेलावले आणि त्यांना याचा अचंबा वाटला. त्यांचे डोळे पाण्याने भरले. परत बाबांच्या पायावर डोके ठेवले. श्री जोगांना बाबांच्या या बोलण्याचे आणि या कृत्याचे आश्चर्य वाटले. बाबांना वाटत होते की श्री सोळकरांच्या मनात श्रद्धा आणि भक्तिभाव निर्माण व्हावा. बाबांनी नमूद केले की वचनाप्रमाणे त्यांना खडीसाखर मिळाली आणि त्यांच्या जेवणात साखर न खाण्याच्या दृढ निश्चयाचे गुपित माहिती होते. बाबा म्हणतात, जर तुम्ही तुमचे हात माझ्या पुढे भक्तीने पसरले तर मी कायम तुमच्याबरोबर दिवस रात्र असेन. जरी मी देहाने इथे असलो तरी मला 7 समुद्रापलीकडे काय होते ते माहिती असते. या भव्य जगात तुम्हाला जिकडे जायचे तिकडे जा. मी तुमच्या बरोबर आहे. माझे स्थान तुमच्या हृदयात आहे. नेहमी माझी उपासना करा, जो तुमच्या अंतःकरणात आणि सर्व प्राणीमात्रात वसला आहे. जो मला जाणतो त्या भाग्यवान माणसाला माझे आशीर्वाद लाभतील. किती सुंदर आणि महत्त्वपूर्ण शिकवण त्यांनी श्री सोळकरांना दिली. 2 पाली. आता आपण अध्यायाचा शेवट 2 छोट्या पालींच्या गोष्टीने करू. एकदा बाबा मशिदीत बसले होते. त्यांच्या पुढ्यात एक भक्त येऊन बसला. तेव्हा एका पालीने विशिष्ट प्रकारचा आवाज केला. कुतूहलाने त्या भक्ताने बाबांना विचारले, या आवाजाचा काही संकेत आहे काय? बाबा त्याला म्हणाले की पालीला अत्यानंद झाला आहे, कारण तिची बहीण औरंगाबादहून तिला भेटायला येणार आहे. त्या भक्ताला त्या वाक्याचा अर्थ न कळल्याने तो शांत राहिला. औरंगाबादहून थोड्याच वेळात एक सद्गृहस्थ घोड्याच्या पाठीवर बसून आला. त्याला पुढे जावयाचे होते, पण घोडे जाण्यास तयार नव्हते, कारण त्यांना भूक लागली होती. या घोडेस्वाराने एक पिशवी पाठीवरून काढली आणि त्यातील हरभरे जमिनीवर स्वच्छ करण्यासाठी घासले. एक पाल त्यातून बाहेर आली, सर्वांच्या समक्ष भिंतीवर चढली. बाबांनी त्या प्रश्न विचारणाऱ्या भक्ताला हे दाखवले. पाल किती ऐटीने आपल्या बहिणीला भेटायला गेली. दोघी खूप दिवसांनी एकमेकींना भेटत होत्या. त्यांनी एकमेकींना मिठ्या मारल्या, प्रेमाने गोल गोल फिरल्या. त्या पालींसाठी कुठे शिर्डी आणि कुठे औरंगाबाद, आणि बाबांनी भाकीत कसे काय केले त्या दोघींच्या भेटीचे, हे खरोखर अजब आहे. आणि सिद्ध होते साईबाबांची सर्वज्ञता. तळातील टीप. जो कोणी हे अध्याय रोज आदरपूर्वक वाचेल त्याची सर्व दुःखे दूर होतील आणि सद्गुरू साईबाबांची त्याला कृपा होईल. श्री साईंना नमस्कार. सर्वांना शांती लाभो.